प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ चेहडी पंपिंग या ठिकाणी श्री चैतन्य विघ्नहर गणपती मंदिरात पार पडला। यावेळी उमेदवारांनी श्री गणेशाची आरती करून आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेनेच्या वतीने जयश्री नितीन खरजुल, पंडित दगू आवारे आणि विशाखा हरीश भडांगे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे। विघ्नहर गणपती मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर उमेदवारांनी प्रचार फेरी काढत मतदारांशी थेट संवाद साधला। हे प्रचार फेरी चेहडी पंपिंग, मराठा कॉलनी, गवळीवाडा, विजयनगर, उज्ज्वला कॉलनी, चेहडी पंपिंग परिसर, त्याचबरोबर मारुती मंदिर परिसरातून मार्गस्थ झाली। यावेळी नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत शुभेच्छा दिल्या। प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेवक पंडित आवारे आणि नगरसेविका जयश्री खरजुल यांच्या माध्यमातून विविध विकास कामं करण्यात आली आहेत। यामध्ये भव्य एसटी बसस्थानक, महाराणी येसुबाई उद्यान, तानाजी मालुसरे क्रीडांगण, गोरेवाडी आणि सामनगाव रोडवरील 2 जलकुंभांची कामं प्रगतीपथावर आहेत। त्याचबरोबर नवीन जलवाहिन्या टाकण्याचं काम सुरू आहे। प्रभागातील 12 उद्यानांमध्ये ग्रीन जिम आणि लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहेत। ड्रेनेजचं 80% काम पूर्ण झालं असून कॉलनी रोड, चाडेगाव, चेहडी, गोरेगाव, संभाजीनगर, अरिंगळेमळा, ओढा रोड या ठिकाणी रस्त्यांचं काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलंय। सामनगाव रोड, अस्वलेमळा रोड आणि बस डेपो रोडवरील महत्त्वाचे विकास कामं सध्या सुरू आहेत। माजी नगरसेवक हरीश भडांगे यांनी त्यांच्या कार्यकाळात गोरेवाडी या ठिकाणी महापालिकेचं रुग्णालय, त्याचबरोबर जलकुंभासाठी राखीव जागा उपलब्ध करून देत विविध विकास कामं केली आहेत। या कामांच्या जोरावर त्यांच्या पत्नी विशाखा हरीश भडांगे यांना प्रभागातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। प्रचार फेरीदरम्यान अनेक ठिकाणी उमेदवारांचे घरोघरी औक्षण करून स्वागत करण्यात आलं। प्रभागात झालेल्या विकास कामांच्या बळावर नगरसेवक पंडित आवारे, नगरसेविका जयश्री खरजुल आणि विशाखा भडांगे हे मतदारांकडे मतदानाचा जोगवा मागत आहेत। दरम्यान प्रभागांमधून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकी प्रचारादरम्यान आज प्रभागातील गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला। तसेच प्रभागातील सर्व नागरिकांना नूतन व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। आपणा सर्वांना हे नूतन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो, आपल्या आयुष्यात आपला आनंद द्विगुणित व्हावा। आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं प्रचाराचा पॅनलचा आम्ही शिवसेना या पक्षाकडून शुभारंभ केला आहे। आपणा सर्वांना विनंती आहे की धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून आपण तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजय कराल, मी अशी आपणास विनंती व आशा व्यक्त करतो। जय हिंद। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आम्ही तिघांनी शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे। धनुष्यबाण हे बटन दाबून आम्हाला सर्वांनी भरघोस मतांनी विजय करून द्यावा ही विनंती। आज नवीन वर्ष 2026 या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्या वर्षाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या ठिकाणी शिवसेना या पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावरती आम्ही तिन्ही उमेदवार अधिकृत असे पॅनल तयार केलेले आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्व नागरिकांना आव्हान करतो तर धनुष्यबाण या निशाणीवरती खुली मारून आपण या धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण या ठिकाणी सर्व तिन्ही उमेदवारांना विजयी करावा असं आवाहन करतो। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी नाशिककरांना व आमच्या प्रभाग क्रमांक 19 मधील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व आज आमच्या प्रभागाच्या वतीनं व सर्व ज्येष्ठ नागरिक, प्रभागातील महिला वर्ग, लहान थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज गणपती मंदिर येथे आमच्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या वतीने आज प्रचाराचा शुभारंभ करीत आहोत आणि मी आमच्या तिघांच्याही वतीनं व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपल्या तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाण या निशाणीसमोर बटन दाबून भरघोस मतांनी विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवीन वर्ष 2026च्या आजच्या ह्या पहिल्या दिवशी मी सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज आम्ही
प्रभाग क्रमांक 19मधील माननीय शिंदेसाहेब यांच्या शिवसेना या पक्षाकडून तिन्ही उमेदवार अधिकृत उमेदवार आज प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी चेहडी पंपिंग येथील गणेश मंदिरापासून सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी आलेले सर्व महिला, सर्व वृद्ध, सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व नातेवाईक, सर्व मतदार, मी यांना आव्हान करतो की या पुढील काळामध्ये आपला जो मागील राहिलेला विकास आहे तो आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू। साधारणतः या पंपिंग परिसरामध्ये पाण्याचा थोडासा तुटवडा आहे, परंतु आता पाण्याच्या टाक्या तयार झालेल्या आहे। या 2-3 महिन्यामध्ये पाणी सर्वांना मुबलक असं मिळणार आहे, याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यायची आहे आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। चेहडी पंपिंग म्हणजे या ठिकाणी आपला शिवसेना पक्ष या पक्षाचा आपण प्रचाराची सुरुवात केली आहे। तसेच आपण आज या ठिकाणी सर्व पंपिंग एरिया आहे, मराठा कॉलनी असेल, कृष्ण कॉलनी असेल, दत्तनगर असेल, गुरव चाळा असेल, खडी वस्ती असेल, सर्व हा परिसर आज या ठिकाणी प्रचार करणार आहोत। तर या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छिते की सर्व शिवसेनेचे तिन्ही उमेदवार जास्तीत जास्त मताने निवडून द्यावे अशी सर्वांना कळकळीची विनंती करते व थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।